हाय मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. थंडीत खाल्ले जाणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आता आपण बघू. त्यासाठी मी पाव किलो तीळ, पाव किलो गूळ, 150 ग्रॅम शेंगदाणे आणि 2 चमचे वेलची पूड असं प्रमाण घेतलं आहे. आणि अर्धी वाटी शेंगदाण्याची पूड पण करून घेतली आहे. पहिले शेंगदाणे प्रथम चांगले खरपूस भाजून घ्यायचे. चांगले असे ब्राऊन रंगावर आले पाहिजेत भाजून भाजून. शेंगदाणे भाजून झाले की नंतर ते थंड करत ठेवायचे एका प्लेटमध्ये आणि मग दुसऱ्या एका भांड्यामध्ये घेऊन तीळ भाजायला घ्यायचे. तीळ चांगले तडतड तडतड असा आवाज येईपर्यंत चांगले भाजले पाहिजेत. बघा, मी तीळ भाजते त्याचा आवाज येतोय तडतड तडतड असा, तोपर्यंत तीळ भाजून घ्यायचे. आता तीळ छान भाजून झालेले आहेत आणि आपण अगोदर जे शेंगदाणे भाजून झाले होते ना, ते चांगले आता खलबत्त्यात असे खलबत्ता नसेल तर कुठल्याही जड भांड्याने चांगले असे बारीक करून घ्यायचे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण गुळाचा पाक करायला घेऊया. पाक करण्यासाठी एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं. त्यात थोडंसं तूप घालायचं, 1 चमचा तूप घालायचं आणि गूळ चांगला बारीक चिरून त्यात घालायचा. गूळ शिजताना त्यामध्ये 3 चमचे पाणी घालायचं आणि गूळ चांगल्या मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचा. गूळ वितायला आणि गुळाला फेस यायला लागला की मी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं ते पाक टाकून बघायचा. तर त्याची चांगली अशी गोळी तयार झाली, असा आवाज यायला लागला की समजायचं गुळाचा पाक तयार झाला. मग त्या गुळाच्या पाकामध्ये तीळ, गूळ, शेंगदाणे, शेंगदाण्याची पूड, वेलची पूड हे सगळं साहित्य एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मात्र बंद ठेवायची. पहिली टीप म्हणजे जी मी शेंगदाण्याची पूड केली आहे ना, ते लाडू खुसखुशीत होण्यासाठी आणि ती ह्यावेळेस या मिश्रणात घालायची. खाली तुम्हाला डब्यामध्ये पाणी दिसतंय ना, ते पाणी गरम आहे आणि वर मी त्याच्यामध्ये लाडूचं मिश्रण ठेवलं आहे, तिळा लाडूचं. का तर ते शेवटपर्यंत तसंच गरम राहावं आणि माझा शेवटचा पण लाडू सहज चांगला वळता यावा यासाठी. ही माझी होती सेकंड टीप. यामुळे काय होतं, तुमचं मिश्रण थंडही होत नाही आणि हाताला तुमच्या चटकेही लागत नाही, सहज लाडू वळता येतात. मी बघा, माझ्या हाताला चटका जराही लागत नाही आहे, मी आरामात लाडू वळते. दोन्ही हातांना थोडंसं तूप लावून मग हळूहळू एक 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 असे लाडू वळून घ्यायचे. हाताला तूप लावला की लाडूला छान चकाकी पण येते आणि लाडू छान दिसतात. अशा प्रकारे मग सर्व लाडू करून घ्यायचे. भांडं किती क्लीन झालेलं आहे बघा, जराही मिश्रण भांड्याला चिकटलेलं नाही. या प्रमाणात माझे 52 लाडू तयार झाले. तुम्हाला जे जास्त लाडू बनवायचं असेल तर जे मी प्रमाण दिलं आहे त्याच्या दुप्पट प्रमाण घ्या. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. धन्यवाद.